धावेनेशा सुरुवात इथे केली जाते. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी आणि त्यानंतर पंचांनी कळवलेला हा वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येची सुरुवात होते आणि हेच क्रिकेट प्रामुख्याने आपण पाहतोय. जे रबर बॉल क्रिकेटला उसळी जास्त असते. टेनिस बॉलपेक्षा या रबर बॉलला उसळी जास्त असते, अधिक असते आणि त्यामुळे त्यावरती नियंत्रण मिळवणं हे देखील फार गरजेचं आहे. हा देखील फुलर लेनचा चेंडू, सरळ बॅटचा वापर, कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेने अतिशने आपलं खातं उघडलंय तर धावसंख्येमध्ये देखील एका धावेची वाढ. धावसंख्या होते ती 2. आशिष आणि अतिशी जोडी आहे. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वरती केलेला प्रहार. बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. येईल खणखणीत षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने आशिषने आपलं खातं उघडलंय. फुलटॉस चेंडू आणि एका खराब चेंडूवरती सरळ बॅटचा वापर आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून खेळलेला हा षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची काहीशी उसळी कमी झाली आणि त्याचमुळे सरळ चेंडू यष्टीरक्षक मंगेश यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडूची सांगता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. एका षटकारानंतर सुरेख असं केलेलं कमबॅक. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. शिवम इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षण काहीसं खराब आणि त्यानंतर बॉल जाईल अगदी मैदानाला समांतर, सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. धन्यवाद. अथर्व यांच्यावरती चढवलेलं आक्रमण दुहेरी प्रवेश केलाय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, टो क्रशिंग यॉर्करचा इथे वापर केलाय आणि त्याच्या प्रयत्नामध्ये 1 धाव 22 स्वरूपाची इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. आघाडीच्या दोन्ही बॅटरने केलेली संयमाने सुरुवात आणि त्यानंतर धावसंख्येला दिलेला आकार. पहिल्या षटकामध्ये तर 13 धावा झाल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण रबर बॉलवरती तुम्हाला ज्या पद्धतीने गोलंदाजी, म्हणजे टेनिस बॉल हाताळणं काही वेळेस सोपं असतं, कारण त्या रिदममध्ये तो एक्स्ट्रा बाउन्स नसतो किंवा त्या लाईन आणि लेंथमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना कित्येक वेळेस गोलंदाज पाहायला मिळाले. परंतु त्याच गोलंदाजांना रबर बॉलवरती गोलंदाजी करताना काहीशा अडचणी येतात. त्यावरती नियंत्रण मिळवणं आणि त्या लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करणं काहीसं अवघड जातं. परंतु पहिल्या षटकामध्ये अथर्व यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा इथे खर्च केल्या. तर संघातील एक प्रमुख गोलंदाज मंगेश इथे गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक इथे रायझिंग स्टार पिरंगुट या संघाकडून घेऊन येत आहेत. स्ट्राईकला असतील आशिष, नॉन स्ट्राईकला असतील ते आतिश. पहिल्या षटकामध्ये 13 धावा झाल्यात. पहिला चेंडू अखूड टप्प्याचा, अतिरिक्त घेतलेली उसळी, पंचांनी कळवलेला वाईट बॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. सागर अंगरे आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेअर लेग पंचामध्ये आपण पाहू शकता या भागातील एक प्रमुख पंच म्हणून ज्या पंचांची ओळख आहे, अक्षय निर्मल सर. थांबा ना, अक्षय निर्मल सर आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत इथे कळवलाय. फर्स्ट बाउन्स आणि त्याचबरोबर अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा अखूड टप्प्याचा चेंडू खेळण्याचा केलेला प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र टिपलेला सुरेख असा झेल. पहिल्या विकेटचं होतंय पतन. पहिलाच बॅटर आशिष. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. चांगला फटका सजवला, परंतु त्या चेंडूवरती नियंत्रण मिळवता आलं नाही. म्हणावा तसं त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धारता आलं नाही, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. फार दूरवरचा अंतर इथे गाठलं आणि अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. एवढा उंचावरती गेलेला झेल आणि त्यातून इतका सुरेखरित्या त्या झेलला इथे
कन्वर्ट केलं आणि त्यानंतर पहिल्या विकेटचं पतन आशिष तिथे त्या ठिकाणी आपण पाहतोय बाद होता. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण येताना पाहिलाय. आशिष यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. तेजस डावखरे शैलीचे बॅटर आहेत. पुढचा चेंडू मंगेश यांचा. हा चेंडू देखील काहीशी गती कमी केली. फुलर लाईनचा चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती इथे सन्मान दिलाय. एका धावेने इथे तेजसने आपलं खातं उघडलंय. सुरुवात संयमाने केली आहे, परंतु तेजस यांना देखील आपल्या संघासाठी तेजस्वी कामगिरी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने आतिश अजूनही म्हणावा तशा फॉर्म मध्ये दिसत नाहीये. म्हणावा तशा त्याच्या बॅट मधून धावा आलेल्या नाहीयेत. धावसंख्या होती ती 15-15. हा चेंडू मात्र फुलर लाईनचा खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. चेंडू अडवल्यानंतर अगदी स्ट्राईक एंडला इथे फेकी केली जाते आणि त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ होतीये. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या 1 गडी बाद 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी इथे मंगेश यांची आपण पाहतोय. हा चेंडू देखील फुल्लर लाईनचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुडघा टेकवत ऑन साइडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मंगेश यांची गोलंदाजी अप्रतिम आहे. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, नियंत्रण आहे आणि योग्य पद्धतीने इथे गोलंदाजी ते देखील करतायत. धावसंख्या 16 वरती स्थिरावली आहे. हा चेंडू आखूड टप्प्याचा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसतोय. वाईडी स्ट्रॉंग ऑफच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जाईल आणि दुसऱ्या विकेटचं पतन. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे तेजस यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. आदित्य न्यू बॅटर इन. आदित्य 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू गोल्डन बावधन या संघाची धावसंख्या 2 बॅटर बाद 16 धावा. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अथर्व यांना आमंत्रित करण्यात येत आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु संघनायकांनी पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावरती दाखवलाय. हा चेंडू देखील वाह सुरेखरित्या टप्पा पडल्यानंतर हलकस चेंडू काटा बदलतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये संघनायकांनी ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरत असताना पहिल्या चेंडूवरती अथर्व यांनी आपला क्लास दाखवलाय. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा बॅटला हलकासा ब्रश करत चेंडू शॉर्ट थर्डच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 फॉर लॉस ऑफ 2. रबर बॉल क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतं, परंतु रबर बॉलची जी स्पर्धा आहे त्यामध्ये फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मात्र नसतं. प्रत्येक खेळाडू इथे सीमारेषेच्या पलीकडे आहे. आपण त्या दरम्यान पाहू शकता यष्टीरक्षक आणि गोलंदाज वगळता प्रत्येक खेळाडू हा बाउंड्री लाईनच्या दिशेने तिथे तैनात आहे आणि त्याचमुळे इथे बॅटरला क्लीन हिट करावे लागतात. एखादा फटका फसला तर क्षेत्ररक्षक आपसुकच त्या चेंडूखाली जातो. झेल टिपताना आपण पाहिला. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. बॅकफुट पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आतिश आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर आदित्य ही जोडी मैदानामध्ये आहे. दोघांकडे क्लास आहे. म्हणजे लेदर बॉलचा जो अनुभव आहे, म्हणजे मी स्वाभाविकरित्या सांगेल की न्यू गोल्डन बावधन हा संघ देखील लेदर बॉल क्रिकेटमध्ये म्हणजे रॉकी राजवट सारखा एक जुना जाणता खेळाडू या संघामध्ये आहे आणि त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आपल्या खेळाडूंना देखील ते देतात आणि त्याचा फायदा देखील त्या खेळाडूंना होतोय. 2 धावा पुन्हा एकदा आदित्य यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. तर धावसंख्येमध्ये देखील 2ची वाढ. धावसंख्या 21. 2 बॅटर बाद 21 धावा. तिसरे षटक सुरू आहे. कुठेतरी धावसंख्या फार कमी प्रमाणात दिसून येते, कारण रबर बॉलमध्ये तुम्हाला रन बॉल इक्वेशन ठेवून चालत नाही. त्यापेक्षा अधिक धावा बनवाव्या लागतात. स्ट्राईक रेट वाढवावा लागतो. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक चेंडू तर हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. 2 धावा त्या दरम्यान इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 23.
मागच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर मोठा फटका आला नाही, परंतु मागच्या 3 चेंडूंवरती 2-2-2 याप्रमाणे 6 धावा या मागच्या 3 चेंडूमध्ये आल्यात. धावसंख्या 23 आहे. हे तिसरं षटक आहे. 5 षटकांची मॅच आहे. कुठल्याही प्रकारचा इथे वारंवार संधी मिळणार नाहीये. जो जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये, जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेच्या बाहेर. लीग मॅच आहे त्यामुळे संधी आहे. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, अतिरिक्त घेतलेली उसळी. आतापर्यंत गोलंदाजाचं कौतुक आणि त्या गोलंदाजाचं केलेलं कौतुक मात्र इथे गोलंदाज भारावून मंगेश ऑल इज वेल. थोड्या वेळामध्ये फर्स्ट एज बॉक्स येईल. बत्तीस धावा झाल्यात, म्हणजे एकच चेंडू झाला आणि एका चेंडूमध्ये 7 धावा ते सौरभ यांनी खर्च केल्यात. मागच्या षटकांचा म्हणजे मागच्या 3 षटकांचा जर विचार केला तर त्यामध्ये अथर्व आणि त्याचबरोबर मंगेश यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी. 23 धावा तिथे खर्च केल्या होत्या, 25 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती ते सौरभ आले आणि पहिला चेंडू अवांतर आणि त्यानंतर फुलटॉस वरती एक षटकार. धावसंख्या 32. पुढचा चेंडू सौरभ यांचा सामना करतील ते. पुन्हा एकदा इथे अप्परकटचा वापर. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 2 धावा पुन्हा एकदा इथे खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34. 34 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. आदित्य यांच्या बॅटमधून आलेल्या या धावा फार फायदेशीर आहेत, कारण जो धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम आतापर्यंत गोलंदाजांनी केलं, परंतु त्यावरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आदित्य यांचा होतो. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 35. 2 बॅटर बाद आहेत. 35 धावा आहेत. आदित्य यांच्या बॅटमधून अप्रतिमरित्या इथे धावा यायला सुरुवात झाली आहे. चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर, कधी उजव्या यष्टीच्या तर कधी डाव्या यष्टीच्या बाहेर. इथे सौरभ यांची गोलंदाजी काहीशी भरकटली जाते. अतिरिक्त धावा, धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 36. 36 फॉर लॉस ऑफ 2. 36 धावा. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसतोय. स्वतः गोलंदाज इथे चेंडू खाली, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न इथे फसतोय. आदित्यांना मिळालेलं जीवदान. धावसंख्येत होणारी वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला. अप्पर हँडचा वापर इथे करण्यात आला आणि त्याचा वापर मात्र फसतोय. चेंडू हाताला आदळून इथे जमिनीवरून विसावतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37. 2 बॅटर बाद. 37 धावा. पुढचा चेंडू हा देखील चांगला बॉटम हँडचा वापर. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. एक धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. टायमिंग प्रॉपर केलंय, परंतु म्हणावं तसं त्या चेंडूला इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडता आलं नाहीये. चांगला बॉटम हँडचा वापर केलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. अतिशयांच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. ज्या बॅटरवरती शक्यतो जो विश्वास आहे तो अजूनही इथे दर्शवला नाहीये, परंतु ज्या गोष्टीची चर्चा होती आणि त्याच गोष्टीवरती इथे मात्र आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र आणि क्लास इथे पाहायला मिळाला. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद. 45 धावा. तो क्लास आपल्याला अतिशयांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक बिग हिट येतोय. पहिला मोठा फटका येतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि एकदा का मोठा फटका यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. आतिश कुंभार यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. 6 धावा.
षटक क्रमांक मैदानामध्ये 5वा अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकता गोलंदाज गणेश. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावा. अनुभवी गोलंदाजाच्या विरोधात इथे ठोकलेला षटकार आणि आपण मागच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा म्हणजे बॅक टू बॅक 3 षटकार या संघासाठी फायदेशीर ठरतात. या 6 धावेनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर 57 धावा ज्या आतापर्यंत जोडल्या जात आहेत. 57 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट. आदित्य आणि त्याचबरोबर आतिश या जोडीने केलेलं सुरेख असं कमबॅक आपल्या संघासाठी, न्यू गोल्डन बावधन या संघासाठी. पुन्हा एकदा इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू अंगावरती आदळतोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. पंच कळवतील. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. अतिशांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण मागच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवरती पाहिले आणि तोच प्रयत्न होता आदित्य यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईक इथे बदलण्याचं काम किंवा स्ट्राईकला इथे आतिशला आणण्याचं काम आदित्यांनी केलंय. पुन्हा एकदा बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय परंतु तिथे मात्र चेंडू निर्धाव असेल. गणेश कुराडे यांना शेवटचं षटक देण्यामागचं कारणच ते आहे. अनुभवी गोलंदाज आणि नेहमीच आपण पाहिलं असेल स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये अनुभवी गोलंदाजाला ते शेवटचं षटक दिलं जातं कारण तो इतकाच दांडगा अनुभव त्यांचा कामी येतोय. हा चेंडू मात्र गती परिवर्तन. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटतोय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाईल. फेकी मात्र इथे खराब होते. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होतंय. एकतर झेल सुटला आणि त्यानंतर फेकी देखील चुकीच्या एंडकडे येते. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 60. 2 बॅटर बाद 60 धावा. आतिश कुंभार यांना मिळालेलं जीवदान. उरलेल्या काही चेंडूंवरती त्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? परंतु गणेशांचं कौतुक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. पुढचा चेंडू गणेशांचा. आतिश यांच्यासाठी चांगली गोलंदाजी केली आहे गणेश कुराडे यांनी आतापर्यंत. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी लांब 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 खूप लांब. षटकार. 6 धावा. धन्यवाद. फार लांबवरचा षटकार. मला वाटतं काहीशी माहिती आमचे स्कोरर मित्र देखील देत आहेत. काल ऋषी भिलारे यांनी देखील फार त्या मिड विकेटच्या ते जंगल आहे त्या जंगलामध्ये चेंडू हरवलेला आहे. म्हणजे फार दूरवरती आहे. टेनिस कंपनीचा जो रबर बॉल आहे तो अगदी लांबवरती जातो. परफेक्ट मिडल आणि त्यानंतर आलेला स्वीट साऊंड आणि गेलेलं आणि गाठलेलं ते अंतर आहे. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा काहीशी उसळी घेतली आणि पंच कळवतायचा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आहे. बघा एक मिळालेलं जीवदान किती मागत पडू शकतं. ज्यावेळेस जीवदान मिळालं मला वाटतं आदित्यला देखील मिळाले. म्हणजे दोन्ही बॅटरला मिळालेलं जीवदान आहे आणि त्याचमुळे धावसंख्या इथे 60 पार गेली आहे. 67 धावा झाल्यात. 67 चेंडू. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल पुन्हा एकदा जाईल मिड विकेट क्षेत्राला भेदत सीमारेषेच्या पार. येईल षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. पुढील मॅचचा कॉल आपण इथे करतोय. भरे लवळे संघ आणि त्यांच्या विरोधात हडशी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन, हडशी संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर भरे लवळे संघाचे संघनायक, या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी इथे मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात येतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर न्यू गोल्डन बावधन या संघाने तब्बल 73 धावा बनवल्यात तर 74 धावांची गरज असेल रायझिंग स्टार पिरंगुट या संघाला. पहिल्या 3 षटकांमध्ये रायझिंग स्टार पिरंगुट या संघाने फक्त 23 धावा खर्च केल्या.
आणि मागच्या 2 षटकांचा जर विचार केला शेवटच्या 2 तर 50 धावा त्यांनी खर्च केल्या. हीच तफावत आहे. म्हणजे आदित्य आणि मंगेश यांनी 18 चेंडूंमध्ये फक्त 23 धावा आणि त्यानंतर गणेश आणि सौरभ या दोघांनी 50 धावा खर्च केल्यात. पुढील मॅचचा टॉस आपण लगेच पुढील मॅचचा टॉस देखील करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आले असतील तर लगेच आपण इथे टॉस संपन्न करतोय. चला इथे लवळे संघ आणि हडशी संघाचा कॉल टॉस इथे केला जातोय. भरे लवळे आणि हडशी या 2 टीम मध्ये आपण कॉल करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन सुरेश भाऊ मांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. पुढील मॅचचा टॉस होईल परंतु चला न्यू गोल्डन बावधान आपल्याला विनंती क्षेत्ररक्षण लावून घ्या. किरणजी कुंभार यांच्या देखरेखीखाली हा संघ या मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. फार अनुभवी खेळाडू आहेत किरण कुंभार. त्याचबरोबर आपण पाहिलं असाल की रॉकी राजवत अशी अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत आणि त्याचा फायदा स्वाभाविक आहे संघाला नेहमीच होतो. कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये देखील विजेतेपद या न्यू गोल्डन बावधन या संघाने पटकावलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण तितकीच फौज आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहिलं तर अथर्व सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचबरोबर मंगेश सारखा एक अष्टपैलू खेळाडू आणि या संघाकडे देखील फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. एखाद्या बॅटरची जर बॅट चालू झाली कुठलंही लक्ष इथे साध्य होऊ शकतं. रबर बॉल क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. या 73 धावा 2 षटकामध्ये देखील कित्येक वेळा झाली. षटकामध्ये काही आव्हान अवघड नाहीये आणि सोपंही म्हणता येणार नाही. पुढील मॅचचा टॉस आपण भरे लवळे आणि शुभास्ते संपन्न केला. त्यामध्ये हडशी संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर भरे लवळे संघाला इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. ही मॅच संपल्या हडशी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी आपण जे टीम हार्डल्स करायचे आहेत त्यासाठीचा अवधी आहे तुम्हाला. तुम्ही या 5 षटकांमध्ये त्या वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच पुढच्या मॅचला आपण येणार आहोत. दुसऱ्या आपण लगेच सुरुवात करतोय. न्यू गोल्डन बावधन या संघामध्ये काही खेळाडू कमी आहेत. क्षेत्ररक्षणासाठी अतिरिक्त खेळाडू इथे बोलावण्यात आलेत आणि स्वतः आयोजन कमिटीचे सदस्यच आहेत ज्यांच्या नावातच पावर आहे. राजेश पवार बोले तो पावर. आणि इथे आपण लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवरती आतिश कुंभार. मी मगाशी देखील या खेळाडूच्या विषयी चर्चा केली की लेदर बॉलचा अनुभव आहे. बघा पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी संयमाने खेळला. ठाऊक आहे पुढची 2 षटकं दोन्ही नवीन गोलंदाज मिळणार आहेत. त्यांच्यावरती चांगल्या चेंडूवरती देखील त्यावेळेस प्रहार करावा लागतो. आणि मागच्या 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर काहीशे खराब चेंडू हाताळले. मिळालेली संधी म्हणजे गणेश यांनी जी संधी निर्माण केली क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटलेला झेल आणि त्या पुढच्या 2 चेंडूंवरती आलेल्या 13 धावा या निर्णायक ठरू शकतात. म्हणजे जेमतेम 60 धावा झाल्या असत्या परंतु त्या 13 धाव्यांनी ते लक्ष्य 73 पर्यंत गेलंय. परंतु हरकत नाही. दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने इथे धावा बनवल्या जातील त्या आपल्याला पाहावं लागेल. स्ट्राईकला आपण पाहू शकता इथे आघाडीचे बॅटर येत आहेत स्पर्शद आणि दुसऱ्या बाजूला अथर्व. स्पर्शद आणि अथर्व ही जोडी मैदानामध्ये आहे. समान उंचीचे समान ताकदीचे आणि समान शैलीचे इथे दोन्ही बॅटर आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती तितकाच अनुभवी गोलंदाज आतिश कुंभार. लाईट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय महेश जाधव सर आहेत आणि स्क्वेअर लेग पंचांमध्ये इथे अक्षय निर्मल सर आहेत. पहिल्या मॅच मधील दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. 74 धावांचा इथे पाठलाग आहे. आतिश कुंभार स्ट्राईकला असते ते स्पर्शद. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. कधी कधी आपण म्हणतो ना की मिस टाइम झालेला चांगला असतो फटका. जर टायमिंग झाला असता तर कदाचित तिथे क्षेत्ररक्षक होता.
कदाचित तिथे झेलही झाला असता, परंतु स्पर्शत यांचा चांगला फटका म्हणता येईल. 2 धावा त्या दरम्यान मिळत आहेत. खातं तर अकाउंट तर इथे ओपन होत आहे. 2 धावेने संघाचं आणि आपलं देखील अकाउंट इथे ओपन केलंय. 2 धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय, सुरुवात होतीये. हा चेंडू देखील अखूट टप्प्याचा आहे. त्यावरती शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु घेतलेली अतिरिक्त उसळी अगदी नाकाजवळून चेंडू इथे सरळ यष्टीरक्षक तेजस यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा अनुभव आहे. रिसचा इथे वापर केला जातोय. टप्पा पडल्यानंतर घेतलेली उसळी एक्स्ट्रा बाउन्स इथे मिळतो आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव. अतिश कुंभार हा की फॅक्टर आहे गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा गती परिवर्तन, हे व्हेरिएशन आहे, चेंज ऑफ पेस. इथे मात्र पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल. तर क्लोज कॉल आहे, क्लोज कॉल आहे आणि त्याचमुळे इथे तिसरे पंच आपल्याला जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. दीपक मंडले सर आणि त्यांची संपूर्ण टीम या भागामध्ये जर आपण पाहिलं तर कित्येक मोठ्या स्पर्धा त्या संपूर्ण या टीमने अगदी सुरेखरित्या हाताळलेल्या आहेत. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, यस, कीप रोलिंग रोलिंग. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय अगदी टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना येतो. एक आउट, OUT. बॅटर इथे आउट आहेत. अगदी थोडक्यामध्ये इथे बचावले. तुम्ही ॲक्शन रिप्ले मध्ये देखील मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने इथे बॅटर अगदी थोडक्यामध्ये एकही चेंडू न खेळता अथर्व मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतात. यस डीजे. तिथे आपण पाहू शकता पहिलाच बॅटर अथर्व बाद होत आहेत. एकही चेंडू न खेळता ते तंबूच्या आश्रयाला आले. धावबाद होऊन ते तंबूच्या आश्रयाला फार क्वचितच, म्हणजे रबर बॉल क्रिकेटमध्ये धावबाद हा फार क्वचित होणारा बॅटर असतो. परंतु इथे अथर्व यांचं नशीब काहीसं खराब आहे, कारण ज्या वेळेस बॅट ड्रॅग करायची त्यावेळेस ते बॅट कुठेतरी अडकली गेले आणि त्यामुळे ते क्रीजपर्यंत पोहोचू शकले नाहीत. परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी या संघाचाच एक प्रमुख बॅटर ज्याच्यावरती विश्वास तितकाच आहे आणि कामगिरी देखील तितकीच सुरेख करण्यासाठी ते सज्ज होतात, मंगेश. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी आपण बॅटचा स्विंग म्हणजे बॅटचा आवाज देखील इथपर्यंत आलाय. सबकम बॅट फिरवली, परंतु गोलंदाजाने इथे चातुर्य दाखवलं, काहीसा वेग कमी केला, हळूवार पद्धतीने चेंडू इथे हाताळला. हे व्हेरिएशन पाहायला मिळालं कित्येक वेळेस. म्हणजे आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं असेल की या चेंडूवरती गोलंदाज वेगाचा वापर करतात, परंतु इथे अति गती परिवर्तन, परंतु सरळ बॅटचा वापर आणि त्यानंतर बॉल देखील करेल हवाई सफर. येईल षटकार 6 धाव्यांसाठी मंगेश यांच्या बॅटमधून. षटकार 6 धावा. सुरेख फटका, सरळ बॅटचा वापर इथे केला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता अतिशांनी वेगाचा वापर केला आणि मंगेश यांनी अगदी सरळ बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्रीला भेदत षटकार ठोकून काढलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होती ती 8. एक बॅटर बाद. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगला फटका मंगेशांच्या बॅटमधून आणि या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने केली आहे. एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात खेळलेला चांगला फटका आहे. हे युद्ध तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या भागामध्ये कित्येक वेळास पाहिलं असेल. आतिश कुंभार विरुद्ध मंगेश, आणि तेच युद्ध आता या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आहे. मुळशी करंडकामध्ये आहे. इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू आहे. वेगाचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8. एक बॅटर बाद, 8 धावा. आतिश कुंभार या गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं तर व्हेरिएशन आहे. एक षटकार मारल्यानंतर देखील त्याचा तो वेग, त्याचा तो रिदम आणि त्याचा तो टप्पा देखील पाहायला मिळाला. रबर बॉलवरती जर आपण पाहिलं तर अतिरिक्त उसळी असते, त्यामुळे बॅटर शक्यतो फुल हुक कट करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
परंतु फुलर लेनचे चेंडू अगदी परफेक्ट मिडल. आपण पाहतो की रबर बॉल क्रिकेटमध्ये एक शक्यतो समोरच्या दिशेने षटकार जास्त जातात, म्हणजे एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन या दिशेने षटकार जास्त जातात. मिड विकेट, फाईन लेग या ठिकाणी षटकार फार क्वचित, कारण तितकं टायमिंग मिळत नाही. परंतु मंगेश यांच्याकडे तो क्लास आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग पर्यंतची त्यांची रेंज आहे. कट शॉट पॉइंटला देखील ते षटकार खेळू शकतात, परंतु विकेटवरती थांबलं तर त्या धावा होणार आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे गोलंदाज आदित्य यांना आमंत्रित केलाय, तर स्ट्राईकला स्पर्शद आघाडीचे बॅटर आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 तर झाले आहेत, अजूनही 66 धावेंची गरज आहे. पहिला चेंडू इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर तितक्याच वेगात चेंडू स्कीट होतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. आपण मागच्या पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं असाल की जी जोडी बॅटिंगसाठी आपण पाहिले न्यू गोल्डन बावधन मध्ये, ती आदित्य आणि त्याचबरोबर आतिश होती, आणि तीच जोडी आता गोलंदाजीमध्ये देखील आहे. म्हणजे पहिलं षटक आतिशने हाताळलं, तर दुसरं आदित्य, आणि सुरुवात लाजवाब. पहिला चेंडू डॉट. इथे मात्र अप्पर कटचा वापर, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज मात्र चुकतोय आणि बॉल देखील वन बाउन्स सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावेंसाठी. या चौकारानंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश, धावसंख्या होते ती 12. इथे मात्र दांडी गोल. टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांचा घेतलेला वेध, झेल सुटला, जीवदान मिळालं, परंतु त्याचा फायदा मात्र घेता आला नाही. स्पर्श इथे होतील त्रिफळा बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. स्पर्शद यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. श्रवण. मंगेश यांना चांगली साथ देणं देखील गरजेचं आहे. आपण म्हटलं ना की एका बाजूने मंगेश आहेत, त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देणं अथवा त्यांच्या बॅटमधून धावा येणं हे रायझिंग स्टार पिरंगुट या संघाला फार गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण आतिश आणि आदित्य या जोडीची कमालीची अष्टपैलू कामगिरी देखील 12 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळायचा होता, परंतु हा चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे रॉकी राजावट तिथे त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल प्राप्त होईल. श्रवण यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. एका धावेने खातं उघडलंय. धावसंख्या होते 13. 2 बॅटर बाद, 13 धावा. पुन्हा एकदा मंगेश त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, ते स्ट्राईकला येत आहेत. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आहे. एसटीच्या बाहेर हा अनुभव आहे. मी मगाशी देखील सांगितलं तुम्हाला की लेदर बॉल क्रिकेट जो खेळाडू खेळतो त्याला प्रामुख्याने रबर बॉल क्रिकेट खेळणं काही अवघड नसतं, आणि हे लेदर बॉल क्रिकेट खेळणारेच खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतोय. परंतु मंगेश यांच्याकडे तो क्लास. बॉल देखील जाईल डीप लॉंग ऑन सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावेंसाठी. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 2 बॅटर बाद आहे. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या 2 षटकांमध्ये जवळपास 17 ते 18 धावा होत्या. 3 षटकानंतर 73 झालं, आणि मला वाटतं दोन्ही संघ त्याच समान ताकदीने खेळत आहेत. पहिला चेंडू इथे बॅटची एज आणि त्यानंतर टिपलेला सुरेख असा झेल. ज्या गोष्टीची चर्चा होती की जी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, ती पार्टनरशिप मात्र भेदली जाते. पुन्हा एकदा एका विकेटचं पतन होत आहे. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहे मंथन, मंगेश आणि मंथन ही जोडी मैदानामध्ये आहे. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 17 चेंडूंमध्ये 55 धावा. पहिला चेंडू इथे फुलर लेनचा मिळाला आणि त्यावरती लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल प्राप्त होईल. मंथन यांनी आपलं खातं उघडलंय आणि तोच रोल आहे त्यांचा की सिंगल काढायची आणि जास्तीत जास्त स्ट्राईक मंगेशला द्यायची, कारण मंगेशकडे ती ताकद आहे आणि त्याचा ते फायदा देखील घेत आहेत. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 20. अजूनही 54 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये 54 धाव्यांची गरज. इथे देखील फटका तर फसलाय. राजेश तिथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आहे. 2 धावा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. 2 धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. 22 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद 22. मंगेश यांच्या बॅट मधून मोठ्या फटकेची अपेक्षा आहे रायझिंग स्टार पिरंगुट या संघाला. तर दुसऱ्या बाजूने आतिश अप्रतिम गोलंदाजी देखील करतात. इथे देखील वाह, काय फटका इथे खेळलाय. बॉलला पाठवून दिलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकार. 6 धावा. धावसंख्या होते ती 28. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरचे क्षेत्र निवडलंय आणि त्यानंतर बॉल जाईल 1 बाउंस सीमारेषा पार. मंगेश यांच्या बॅट मधून येतोय षटकारा पाठोपाठचा हा चौकार. 4 धावा. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32. 3 बॅटर इथे आतापर्यंत बाद झालेत. या गेल्यात म्हणजे मागच्या षटकाच्या विपरीत खर्च गेल्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 13 आहेत आणि एक बॅटर देखील बाद केला. परंतु शेवटचा चेंडू हा निर्णायक असेल या षटकातील. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. आपण स्कोअर कार्ड कडे लक्ष दिलं तर 33 वरती 3 आणि तिसरं षटक सुरू आहे. 33 वरती 3. अजूनही विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 41 धावेंची गरज आहे. 13 बॉल 41. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि योग्य तो निर्णय मंगेश यांनी घेतलाय. एकाच धावेवरती इथे धावसंख्येत 1 ने होणारी वाढ. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 34 धावा. 3 बॅटर बाद 34 धावा. पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांना होते, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये कुठेतरी धावसंख्येला आकार दिलाय आणि त्याचं श्रेय इथे आपण म्हणू शकतो मंगेश यांना द्यावं लागेल. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि त्याचमुळे धावसंख्या 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 34 वरती आली आहे. आता शेवटचे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज. संघनायकांनी रॉकी यांच्यावरती तो विश्वास ठेवलाय. एक अनुभवी गोलंदाज आहे. पाहूया त्या अनुभवाचा फायदा इथे मिळेल की मंगेशच्या फॉर्म मध्ये आहेत, त्या फॉर्म मध्ये ते या धावा पूर्ण करतील. एक बिग बॅटल आहे. 12 चेंडू आणि 40 धावा विजयाचं समीकरण. न्यू गोल्डन बावधन की रायझिंग स्टार पिरंगुट, कुठला संघ इथे बाजी मारेल? पहिला चेंडू. काहीशी चेंडूने उसळी कमी घेतली. बॅटरला देखील काहीच चक्रावून टाकणारा झाला. ज्यावेळी चेंडू कमी उंचीचा इथे पाहायला मिळाला, लगेच त्यांनी गोलंदाजाकडे आणि पंचांकडे पाहिलं की टप्पा काहीशी कमी घेतली आहे. परंतु इथे देखील हा पॅटर्न शॉट आहे मंगेशांचा. गुडघा टेकवत ऑन साइडला खेळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, स्वाभाविक आहे. एक धाव त्या दरम्यान मिळते आहे दुसरीच्या प्रयत्नामध्ये. बॅटर मात्र आपली स्वतःची विकेट बहाल करतात, कारण मंगेश यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न.
चौथा बॅटर इथे धावबादची शिकार ठरतील आणि चौथा बॅटर मंथन बॅक टू द पॅव्हेलियन. मंथन इथे बाद होत आहेत, परंतु जमेची बाजू आहे की मंगेश अजूनही मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्यावरती फार मोठा विश्वास आहे आणि तो विश्वास त्यांनी आतापर्यंत कायम ठेवलाय. 35 धावा झाल्या, 4 बॅटर बाद आहेत, 10 चेंडू आणि 39 धावा. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक फार दूरवरती धाव घेण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु आतिश कुंभार फार वेगात आले आणि चेंडू खाली येत असताना टिपलेला झेल, एक मोठा मासा गळाला लागतोय. रायझिंग स्टार या संघाचा एक हुकमी बॅटर इथे बाद होतोय. मंगेश बॅक टू द पॅव्हेलियन. मंगेश बाद होतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता दोन्ही बाजूला आहे. गोलंदाजीमध्ये तितकाच बॅटिंगमध्ये देखील. बघूया कोण बाजी मारेल, रायझिंग स्टार की न्यू गोल्डन बावधान. हा चेंडू देखील डाव्या एसटीच्या बाहेर आहे. पंचांनी इथे अतिरिक्त धाव घोषित केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेने होणारी वाढ. धावसंख्या होती ती 36. 5 बॅटर बाद 36. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 38 धावींची गरज. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, बॅट वरतून चेंडू ब्रश, त्यानंतर प्राप्त केली जाते ती सिंगल. चिमटिम 1 धाव इथे प्राप्त केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. एका धावेने लक्ष साध्य होणार नाहीये, थोडं जवळ तिथे जावं लागेल, कारण लीग मॅच मध्ये तुम्हाला रन रेट देखील तितका महत्वाचा असतो. नुसतं विजय मिळून चालत नाही. कित्येक वेळेस आपण पाहिलेलं आहे की विजयी झालेले संघ देखील, पहिल्या मॅच मध्ये विजयी झालेले संघ देखील स्पर्धेच्या बाहेर पडलेले आहेत. तो रन रेट देखील मेंटेन करणं गरजेचं. म्हणजे मी जिंकून उपयोग नाहीये, रन रेट देखील तितकाच महत्वाचा आहे. मी हारलो तरी चालेल, परंतु तो रन रेट तिथे कव्हर करणं फार गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न इथे गणेशांचा देखील आहे. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 39. 5 बॅटर बाद आहेत. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा झाल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 35 धावेंची गरज. 6 बॉल 35. काही लक्ष अवघड नाहीये. 6 षटकार इथे मारण्याची ताकद गणेशांच्याकडे देखील आहे, परंतु गोलंदाज देखील तितकेच हुशार आहेत. किरण कुंभार अजून एक अनुभवी गोलंदाज आहेत. जे आपण या संघाकडे जर पाहिलं ना, तर या संघामध्ये यंग टॅलेंट देखील तितकंच आणि जुने जाणते खेळाडू देखील तितकेच महत्वाचे आहेत. म्हणून एक पॅक टीम आहे. पहिला चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. तिसरीचा प्रयत्न, परंतु नकार कळवलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या 41. 41 धावा झाल्यात. 5 बॅटर बाद आहे. हडशी संघ आपल्याला हा पहिला पुकार आहे. शेवटचे 5 चेंडू राहिलेले आहेत, त्यामुळे आपण तयारीत राहा. खेळाडू बाहेर येण्या अगोदर ती तुम्हाला आतमध्ये जायचं हे लक्षात ठेवा. हा चेंडू बॅट वरतून ब्रश, त्यानंतर शॉर्ट गलीमध्ये इथे चेंडू अडवलाय. फेकी होईल. त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 43. 43 धावा. 5 बॅटर बाद आहेत. बघा, म्हणजे कधी कधी संधी मिळते नाही का. फुलर लाईनचा चेंडू. यू बेस, आय डेफिनेटली हिट. दांडी इथे होईल गोल. गणेश देखील इथे होतील. बॅक टू द पॅव्हेलियन.
इथे गणेश बाद होता, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर सौरभ इथे न्यू बॅटर इन आहेत. 43 धावा झाल्यात. इथे आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम. स्वतः गोलंदाज इथे झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं चेंडू हातामध्ये. 2 धावा तरी इथे पूर्ण आहे आणि 2च धावेवरती समाधान आहे. आपण गली क्षेत्रामध्ये जे साई यांना आपण जे पाहतोय, साहिल यांना जे पाहतोय, बावधन या संघामध्ये कंपल्सरी ते आपल्या संघाचा सपोर्ट स्टाफ मधून काम करत होते, परंतु आज त्यांना संधी मिळाली आहे आणि जवळपास 3 ते 4 चेंडू त्यांच्यापर्यंत गेले. आज संधी मिळाली तर संधीचं त्यांनी सोनं केलंय आणि आपण पाहू शकता हा एक बिग हिट येतोय सौरभ यांच्या बॅट मधून. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 50 पार. 51 धावा. 6 बॅटर बाद. एकावन्न धावा झाल्यात. अजूनही इथे देखील फुल टॉस. एकाच हाताने बॉलला भिरकावून दिलाय आणि बॅक टू बॅक इथे 2 षटकार येत आहेत. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. तब्बल 17 धावेने बावधन या संघाने विजय मिळवलाय. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर रायझिंग स्टार पिरंगुट या संघाला अजूनही संधी आहे, त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. पहिल्याच मॅच मध्ये विजयी संघ ठरतो न्यू गोल्डन बावधन. विजेत्या संघाचं अभिनंदन आहे. चला हडशी संघ आपल्याला विनंती आहे, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि पुढच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करायची आहे. मध्यंतराचा जो वेळ आहे तोपर्यंत डीजे मास्टर आपल्यापर्यंत एक सुमधुर संगीत घेऊन येतील. यस डीजे.